नेर येथे राष्ट्रीय विचार मंचाच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकता प्रमाणपत्र नुकत्याच संमत झालेल्या कायद्यास समर्थनार्थ रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। भारत सरकारनं डिसेंबर 2019 मध्ये संसदेत CAB व NRC विधेयक मंजूर केला असून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात आले आहे। हा देशहितासाठी व समस्त भारतीयांच्या हिताचा कायदा असला तरी काही भारत विरोधी समाज घटक व राजकीय पक्ष या कायद्याच्या बाबतीत अल्पसंख्याक समाजात गैरसमज पसरवून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे। त्यामुळे या कायद्याच्या विरोधात निदर्शने व मोर्चे काढण्यात येत आहे। आम्ही सर्व भारतीय व राष्ट्रीय विचाराच्या देशभक्त संघटनांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय विचार मंचाच्या वतीने कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढून समर्थन देत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले। CAA हा कायदा देशाच्या नागरिकांच्या हिताचा असून तो कोणत्याही भारतीय नागरिकत्व धारण केलेल्या समुदायाच्या विरोधात नाही। हा संदेश सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी कायद्यास समर्थन म्हणून रॅली काढण्यात आल्याचं तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी क्रीडा संकुल येथून रॅलीची सुरुवात करून शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली। यावेळी रॅलीतील उपस्थितांना वर्धा येथील विश्व हिंदू परिषदेचे अटल पांडे व हरिद्वारचे स्वामी शिव व्यंकटेशानंद पुरी यांनी मार्गदर्शन केले। यावेळी रॅलीत सामाजिक संघटनेसह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी अत्यंत शांततेत रॅली निघाली असून नेर पोलिसांचा या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता। विदर्भ न्यूज, नेर परसोपंत।